हाय गायज, वेलकम टू माय चॅनल कुकिंग विथ गौरी. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी लसूणी पालक बेसनची सब्जी. खूप अशी झणझणीत आणि पटकन बनणारी. ह्याच्यासाठी मी पालक पहिल्यांदा घेतलेली आहे. त्याला आपण बारीक चिरून घेणार आहोत एकदम. आणि बारीक चिरल्यानंतर मी ती वॉश करून घेणार आहे. आणि चिरल्यानंतर आपण 1 ते 2 वेळा धुवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी खूप छान धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये लसूण भरपूर टाकणार आहोत. लसूणी पालक आहे म्हटल्यानंतर त्यात लसूण तर जाणारच. चॉप करून मी लसूण घेतलेला आहे. त्यानंतर मी थोडीशी टेस्टसाठी आपली हरी मिरची असते ना, ती पण एक काटून घेतलेली आहे. त्यानंतर मी एका ह्याच्यात तेजपत्ता आणि ही घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे. त्यानंतर लसूण, कढीपत्ता, एक कांदा घेतलेला आहे. थोडंसं मटर पण घेतलेलं आहे. मटर तुम्ही स्किप पण करू शकता. त्यानंतर मी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर तेलामध्ये मी आपलं जिरं, मोहरी, खडा मसाले जे आपण घेतले होते, तेजपत्ता, दालचिनी वगैरे, ते पण टाकणार आहोत. त्याला सगळं 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आपलं लसूण टाकणार आहोत. लसूण लय पण जळू द्यायचा नाही. काय होतं की परत आपण प्याज पण टाकणार आहोत ना, म्हणजे जास्त तो काळा पडतो. त्यामुळे लसूण 1 ते 1च मिनिट फक्त परतायचा. आणि त्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेणारच आहोत. आणि त्यानंतर मग त्याला पण 1 ते 2 मिनिट चांगला कलर चेंज होईपर्यंत आपण भाजायचा. हलकासा गोल्डन कलर आला ना कांद्याला, त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. त्याच्यामध्ये मी लाल मसाला आणि तिखट असते ना, ते घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मी हळद पण टाकलेली आहे आणि धनिया पावडर. ह्याला पण 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं आपलं खोबऱ्याचं कूट असते ना, ते पण टाकणार आहे. आणि त्यानंतर मग पाणी टाकून त्याला 1 ते 2 मिनिट चांगलं आपण भाजणार आहोत, जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा आहे तो जाईल. खूप मस्त आणि झणझणीत अशी भाजी आपली बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता तर थंडी चालू झालेली आहे. अशी ताजी ताजी पालक मार्केटमध्ये येत असते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 ते 2 मिनिट आपण झाकण टाकून थोडंसं 1 ते 2 मिनिट भाजणार आहोत हे सगळं. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पालक टाकणार आहोत. चिरलेली जी पालक आहे ती सगळी त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि त्याला पण आपण 1 ते 2 मिनिट चांगलं असं परतून घेणार आहोत, जेणेकरून ते असं त्यातलं म्हणजे मॉइश्चर बाहेर येतं. आणि त्याच्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं. काय होतं की मीठ टाकल्यानंतर भाजीला काय होतं, पाणी सुटतं आणि त्याच्या पाण्यातच भाजी आपली चांगली शिजते. एक्स्ट्रा पाणी जास्त टाकायची गरज नाही लागत. आणि त्याला पण मी झाकण टाकून 1 ते 2 मिनिटं चांगलं आपलं पकू देणार आहे. बीचमध्ये पण तुम्ही एकदा दोनदा चेक करू शकता की बाबा पाणी संपलं असेल तर थोडंसं गरम पाणी पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर चांगली पालक भाजलेली आहे बघा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान त्याचा कलर पण आलेला आहे. आणि ह्या स्टेजला मी ह्याच्यामध्ये बेसन टाकणार आहे. तुम्हाला जास्त बेसन टाकायचं असलं तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि थोडं कमी पण टाकू शकता. आणि त्यानंतर मग मस्त आपली भाजी झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी एक तडका पण देणार आहे. तुम्ही बघा तो तडका दिल्याशिवाय भाजी छान होत नाही. आणि त्याच्या आधी मी 1 ते 2 मिनिट भाजून घेणार आहे. आणि एका तडक्यामध्ये मी तेल घेणार आहे. आणि तेलामध्ये खूप असं अजून थोडंसं लसूण ही म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण अजून आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट त्याच्यावरच आपण डायरेक्ट टाकायचं आहे. आणि त्याला 1 ते 2 मिनिट परतायचं. आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. थँक्यू. बाय गाईज.